तर नमस्कार मित्रांनो, सकाळी हिऱ्याला दूध पिऊन झाल्यानंतर खाली आणलं होतं. त्याला खुराक खायला ठेवलं आहे. इकडं आपल्या छोट्या वासराला खुराक खायला ठेवलं आहे. त्याच्यासाठी मी इथं गवत पण आणून ठेवलं आहे छोट्या वासरासाठी. पण ही जास्त आजारीच किती दिवस झालं खुराक खाते पण ते दूध पण आहे त्याला, पण काहीतरी प्रॉब्लेमच आहे त्याचा मला असं वाटते. त्याचा पाय पण थोडंसं नॉर्मल ना सुजलं आहे, म्हणजे इथं लागलं वगैरे काहीच नाही, पण थोडीशी केस गेली ते तिथं खाली सारखं मॅटवर बसून, आणि इथं थोडंसं पाय सुजलं असं दाबलं ना पाय उचलते पाठीत नाही रे. थांब हां खा तो खुराक खा. तर त्याचं पाय थोडंसा आणि त्याला ही केस गेलेत. डिवॉर्मिंग पण केली पण त्याचं काय समजणच झालं मला काय होतं आणि काय नाही त्याला. आणि गोष्ट अशी झाली, काल ते सुटलं होतं बांधलेलं, तर ते गाईचं पूर्ण दूध पिलं तर त्याच्यामुळे थोडीशी संडास पण लागली होती त्याला, पण आता बरी राहिली संडास. आणि इकडं हिऱ्या खुराक खातोय. आणि आज आई पप्पा घरी नाहीत ना, तर मला सगळं काम करायचं आहे. सकाळी गुरांना कुट्टी खायला टाकली होती नेपियरची, पण कुट्टी तर संपली आहे आणि थोडीशी कुट्टी शिल्लक आहे, पण ती बैलांना लागन. आणि ह्यांना इथं थोडीशी शिल्लक आहे. बाकी आज गावरान गुरं आहेत ना घरीच राहणार ते सगळे गुरं. सीता थोडा वेळ झालं सुटून आली होती, तर तिला इकडं आली होती ना घरी, तर मग तिला खालच्या गोट्यातच बांधलं आहे. सीताला सुटून आली होती तर वरच्या गोट्यात फक्त गावरांग आहे. खिलरीला मी चरायला बांधले. आज हे सगळे गुरं घरीच राहणार आहेत गावरान गुरं. आणि खायची तर कमतरता आहे आता, म्हणजे खायची कुट्टी संपली आणि आई पप्पा अचानकच बाहेर गेलेत ना, तर त्याच्यामुळे ह्यांचं खायचं काल नियोजन केलं नव्हतं मी, म्हणजे आजच्या दिवसाचं. आणि आता कुट्टी करायला लाईट तर नाही, लाईट रात्रीची होती, तर त्याच्यामुळे कुट्टी तर सकाळीच केलेली 5 वाजता, पण कुट्टी थोडीशी होती. आता काय करावा प्रश्न आहे. तर मी काय करतो, गंगा आणि वृंदा ह्यांना चरायला बांधतो. सीताला पण आजूबाजूला कुठंतरी चरायला बांधतो. स्टॅलिनलाच चरायला बांधतो, म्हणजे काय होईल मला घरी कमी चारा टाकावा लागेल गुरांना. तर असं मी जेवढे गुरं पॉसिबल आहेत ना, तर त्यांना मी अगोदर चरायला बांधतो. थोड्या वेळाने हिऱ्याला वरच्या शेडमध्ये नेऊन बांधावं लागेल. अरे पिल्लीला मी मध्ये बांधले बरं का, पण लय सिरियस आहे ते. म्हणजे खाती वगैरे, पण कशी तरी म्हणजे वाटते ती मला जरा वेगळीच. तिने खुराक खाल्लाय, आता थोडं गवत पण खाल्लंय, पण जरा वेगळीच हालचाल करते, उठ बस सारखी करते. आता सीताला इथं चरायला बांधतो आपल्या गोट्याच्या बाजूला, म्हणजे रस्त्याच्या कडीला. पलीकड तिकडं बांडेकारवरती स्टॅलिन बांधली चरायला. मोते ए लंगडे ए गावरांग, इकडं गावरांगला बांधले आता चरायला. म्हणजे बांधले नाही, आणखी हातातच आहे, त्याला बांधतोय ते खोडाला, म्हणजे तो इथं गवत खाईल. कारण घरी खायला टाकायचं म्हणलं जागेवर लय खायला लागते ह्या गुरांना. आणि तेवढं खायला नाही गुरांना लागणार, तर तेवढं खायला नाही, म्हणजे शेतात खायला आहे पण कुट्टी नाही ना, म्हणजे लाईट नाही कुट्टी करायला. त्याच्यामुळे ह्यांना मी असं जागा बदलून बांधतोय, म्हणजे खायला टाकायची गरज पडणार नाही. असं इकडं भरपूर गवत आहे त्याला खायला. ह्याला व्यसन नाही, एवढा पावसाळा संपला ना ह्याला व्यसन घालू. हे गावरांगला बांधलं. आता काबरीचा नंबर आहे, इथं सीताला बांधलं. सीताच्या बाजूलाच काबरीला बांधतो. आणि मला ना दिवसभर ह्यांच्यावर लक्ष ठेवावं लागेल, ह्यांच्याकडं की कोणी सुटले का वगैरे. तर फक्त गौरांग मोहर केल्या तर त्याला पक्क्या झाडाला बांधले, नाही ह्यांना वेचणीत ह्यांची काही एवढी अडचण नाही. आता लागली काबरी खायला तर तिला इथंच एका झाडाला बांधून टाकतो. आणि लक्ष जर ह्यांच्या देवाच लागेल सारखं. तिकडं कुठं बाई, तिला वाटलं मोकळं सोडलंय, लागली पळायला. हे असे गुरं चरायला बांधले ना लय पळापळ होती. कुणी सुटलं अडकलं परत मारामारी ह्यांच्या. त्याच्यात परत ही म्हातारी काय जास्त काय खातच नाही. आता गंगाचा आणि वृंदाचा नंबर आहे चरायला बांधायचा. अर्धा गोटा तर मी खाली केलाय, मग अर्धा गुरांना खायला होतं ॲडजस्ट. जे चिल्ले पिल्ले राहिले ना, हे हरण्या बाकीचे त्या कालवडी वगैरे, तर मग खायचं होतं ॲडजस्ट. आणि ह्यांना कसं त्यांना वेचणी पण नाहीत, तर त्याच्यामुळे ते कशाला बांधून राहत नाहीत. वृंदाला व्यसन आहे ना, तर त्याच्यामुळे वृंदा वेचणीला दावा बांधला ना, तर वृंदा हे छोट्याशा मेकेला पण राहते, पण त्या पलीकडच्या गाय छोट्याशा मेकेला राहत नाहीत. तर त्याच्यामुळे त्यांना जागेवरच राहून द्यायचे, आणि बांधायला जास्त जागा नाही, मग जास्त लक्ष द्यावं लागतं. तर त्याच्यामुळं. आणि पाऊस आला ना तर परत लय फजिती होईल मला हे गुरं गोळा करायला, म्हणजे गुरांना गोट्यात आणायला. वृंदा वाना पण थांब. तर त्याच्यामुळं लिमिटेड गुरंच मी चरायला बांधतो. जरशा गाय आपल्या इथल्या भैया घेऊन गेलायत,
चरायला. आणि आज मला पंढरपूरला जायचं होतं, पण आता मी उद्याच्याला जाणार आहे. आज एकादशीचं काय होतं, लय गर्दी असते, मग दर्शनच होत नाही. तर त्याच्यामुळे मग उद्याच्याला जातो आणि दर्शन घेऊन येतो. मागच्या वेळेस गेलो तर मग दर्शन घेऊन आलो. ह्या वेळेस मग चरणाचं घ्यायचं, तर त्याच्यामुळं उद्याच्याला जातो. तर ही वृंदा आणि इकडे घेतली गंगा, आहे दोघीला शेतात बांधून येतो चरायला. ह्यांना आता मी डाळिंबाच्या शेतात बांधणार आहे. गंगाला झाडाला बांधायचं आणि वृंदाला मेकीला बांधायचं. आता या आल्याबरोबर खिल्लेरीची जागा बदलतो. खिल्लेरीने एकदम मस्त खाल्लंय गवत. चल खिल्लेरी ये पुढे चल. बस इथंच थांब. हिथं खिल्लेरी वृंदा मेकील बांधायची, त्याच्यामुळं वृंदाला तिथं बांधलंय मी आणि गंगाला डाळिंबा शेतात बांधलंय. बरं खिल्लेरी निस्ती पळती. आता ही वाली जरशी गाय बी तुम्ही बांधली म्हणजे मस्त कुठं जाणार बी नाही आणि गवत बी खाईन. आणि हिला आता बांधायचं. हिला महाग जे इन्फेक्शन झालं ना जखमा, तर त्या आता राहायला लागल्यात. जखमा कोरड्या पडल्यात आणि जास्त वाढलं पण नाही, ते बरं झालं. थोडंसं काय ॲलर्जी झाली असेल तिला, नाही तर काय उतलं वगैरे असेल काही. कारण जखम तिथं लागायला तर तिला काही लागणार नाही, म्हणजे तिथं असं लागणार काही नाही, पण काही झालं असेल कशाने जखम. पण आता बरी राहायला लागल्यात जखमा, म्हणजे जखमा कोरड्यात. आणि खाली गवत हिला इथंच बांधतो. आता ती पाठीमागं चेहरा दिसून त्याचा, तर तिला बी चरायला बांधले. आता थोडा वेळ गवतावर झोपतो, मग थोडा वेळ परत घरी जायचं. घरच्या गुरांकडे लक्ष देऊन यायचं. एकदा ऊन चमकत आहे राव, आत्ता ऊन पडायला लागलं. गावरान कसं खात चरायला जायची वाट बघते. मी आलो ना गोल फिरते, त्याला वाटतं चरायला सोडायचं काय की आता, पण त्याला इथंच किती मोठं गवत आहे खायला. पण ते सोबत कोणी नाही ना, त्याला रोज गायांची सोबतची सवय लागली. आज त्याला सोबत कोणी नाही, तर त्याच्यामुळे ते सारखं बघतो. मी इकडून तिकडं चाललो ना खाली की लगेच बघा असा मान वर करून बघतो खात की कधी जायचं चरायला म्हणून. तर मी आता आलो ह्या गायांच्या जागा बदलण्यासाठी. मला आत्ता ना आपले पाठीमाग डाळिंबाचे झाड आहेत ना, तर त्याच्यात मोर दिसला होता मला, मोर. पण नंतर मी बघितला तर तो झाडाच्या बाजून कुठंतरी गेला, पण आणखीन पण शेतातच आहे. कारण की इकडच्या बाजूच्या शेतात तो गेलाच नाही, आणि तर त्याच्यामुळे तो शेतातच असतो. पण एवढ्या झाडात कळतच नाही कुठं गेला ते. किती व्यवस्थित खाल्लंय वृंदाने सगळं गवत, आणि खिल्लरीने पण चांगलं खाल्लंय. नाही तर हा बांध आहे ना पलीकडं कसा हिरवा होता तसा होता, चांगला खाल्ला यांनी. त्या दोघींच्या पण जागा बदलल्यात. आज मी काय नाही, फक्त जस्ट तिकडं घरी जातोय, घरच्या गुरांच्या जागा बदलतोय, परत डाळिंबात येतोय, डाळिंबातल्या गुरांच्या जागा बदलतोय. बैल पण आणलेत आता. बैल मी मगाच बांधलेले, बैलांच्या पण जागा बदलावं लागतील आता. बैल इथं बांधले होते मी, बैलाची जागा बदली तो. बर चिमण्या चल. बस बैल पण बऱ्याच दिवसातून चारायला आलेत, म्हणजे असेच सडका देऊन बांधलेत, दाव्याने बांधलेत बऱ्याच दिवसातून. कारण कंटिन्यू पाऊस होता ना, पाऊस असला ना असे बांधले ना बैल तर गवत खराब होतं. चला आता सगळ्यांच्या जागा बदली आहेत. परत मला घरी जायचं. घरी मी नेपेर तर तोडून ठेवलाय. मग गेलो होतो ना तर त्यावेळेसच नेपेर तोडलाय, घरी आणून ठेवलाय. पण आता घरच्या वासरांचं पाण्याचं बघावं लागेल मला. वासरांना पाणी पाजायचं, हे कोणाची 1-2 जणांची जागा बदलायची. जे गव्हाणीला गुरं आहेत ना आपले राणी देवशिनी, तर त्यांना खायला टाकायचं आहे. आता तसं मी त्यांना दुपारी खायला टाकली होती नेपेरची कुट्टी. आता थोडासा भुस्सा खायला टाकतो, म्हणजे भुस्सा खाल्ला ना पाणी पितील पोटभर. ह्या शेतात गवत तर किती आले. आपण याला रोटावेटर करून घेतलं होतं. रोटावेटर केल्यावर हे गवत कितीच आले ह्या शेतात. तर ह्या शेतातच अवथानायचं आता. पण आज तर कामच होतं गुरांचं, तर त्याच्यामुळं आज नाही. उद्या बहुतेक मी पंढरपूरला जाईल, तर परवा दिवशी ह्याच्यात अवथानेल मी, जर पाऊस नाही आला तर. आणि उद्याच्या तर मला वाटतं व्हिडिओ नाही येणार उद्याच्याला, कारण मी पंढरपूरला गेलो असं ना, तर त्याच्यामुळं. आणि तो मोर मला दिसलाच नाही कडे. मी सगळ्या डाळिंबात बघितलं, पण तो मोर मला इथून मध्ये घुसताना दिसला होता डाळिंबात, पण त्याच्यानंतर तो गायबच झाला. कुठं गेला काय माहीत.
चला मित्रांनो, गुरं तर मी चरायला बांधले होते, पण आता पाऊस चालू झाला आहे आणि 5:30 वाजलेत. 6:30पर्यंत पाऊस काय उघडायचाच नाही, कारण की आभाळ फुल भरले आणि वातावरण कसं 15 मिनिटातच वातावरण तयार झालंय आणि आभाळ बिले आले. आता पावसातच गुरं आणावं लागतील, नाही तर परत अंधार पडला ना एकट्याला गुरंच आणणं होणारच नाही. तर त्याच्यामुळं गुरं आणतो मी. पाऊस बी चालू झालाय, काय करू. तर अगोदर जवळची गुरं आणू. आता मीच कन्फ्यूजच झालो, काय करू ते मलाच कळा ना काय करू ते. पण गुरं किती 2 बैल, 3 जर्शा गाया, 2 गिर गाय, 1 3 6 8 गुरं डाळिंबाच्या शेतात बांधलेत. परत इकडं आपली सीताची जागा बदलली, सीताला इथं बांधले. गौरांग इकडं ह्या झाडाखाली गौरांग आहे तिथं. तेव्हा तो गौरांग काबरी बाहेर आहे, स्टॅलिन बाहेर आहे, मेंढास चरायला बांधलेली. थांबा 2 मिनटं, मी इथं परत हिरे बी खालच्या शेडमध्ये बांधलाय. चला मी काय करतो, आपल्या खालच्या शेडमध्येच थांबतो. एवढा पाऊस उघडून देतो, बघतो मी पाऊस उघडणार आहे का. उघडणार असेल थोडं 15-20 मिनटं थांबतो. जर एक थोडासा पडून गेला आणि उघडला तर चांगली गोष्ट आहे, आणि पाऊस नाही उघडला तर मग मला पावसात भिजत गुरं आणावं लागतीलच. फुलं लय आलेत गुलाबाला. ह्या कालवडी मस्तपैकी भुस्सा खात्यात. त्यांना गव्हाचा भुस्सा टाकलेला. अगोदर नेपेरची कुट्टी टाकली होती, कुट्टी खाऊन झाले, त्यांना परत भुस्सा खायला टाकलाय. आता भुस्सा खायला झाला ना, आता 5:30 वाजलेत आणि 6:30ला दिवस मावळतो. 1 तासात माझे गुरं आणून झाले असते. मग पण पावसाने घोटाळा केला, नाही तर माझं नियोजन होतं की शेवटच्या 1 तासात गुरं गोळा करायचे. पण बघतो 10 मिनटं बघून पाऊस पडून उघडतोय का. जर नाही उघडला तर मग मला पावसात बी गुरं आणावंच लागतील. आणि इकडं आपला हरण्या. मित्रांनो, पाऊस काय थांबत नाही, उलट वाढलाय आता पाऊस आणि गोटा सगळा रिकामा आहे. इतके मोठे गुरं मला आता पावसात आणावं लागतील. भिजणार तर मी 100%च, पण बघा गोट्यात फक्त 4, ते पलीकडचे 4 आणि हा 5वा हरणे. आणि हिर्या सुद्धा भिजला इथं. थोडा पाऊस वाटला मला आणि हिर्या पण भिजलाय. मोत्या बघा ना विनाकारण भिजतोय. आतापर्यंत त्या हिर्यासोबत खेळत होता, त्याला मी मध्ये बोलवलं मोत्याला तरी भिजतो. मोत्या चल इकडे, मोत्या ये ना, मोत्या. त्याला वरचं शेड आहे आपण बैल बांधतो ते बरं का, आपल्या घराच्या गेट पाशी बसला ना तरी भिजत नाही. इकडं घरासमोर बसला ना तरी भिजत नाही. इकडं भुश्यावर बसला तरी भिजत नाही. इकडं गोट्यात आला तरी भिजत नाही. ए मोत्या इकडे चल, मोत्या चल इकडे ये, मोत्या ये ना. ए मोत्या, काय येडं कुत्र आहे रे. मोत्या इकडे ये, चल ये चल मोत्या. खरंच येडं कुत्रे ना, विनाकारण भिजतोय. आणि ह्याला जेव्हा धुवायचं असतं ना, पाणी बघितलं की जवळच येत नाही. असलाय मोत्या. हिर्या यार विनाकारण भिजला माझ्या ह्याच्यामुळं. मी तिकडं जाण्यापेक्षा ना गुरं आणायला अगोदर हिर्याला बांधायला पाहिजे होतं. ए मोत्या चल ये इकडे, मोत्या इकडे ना. लय येडं कुत्रे, प्युअर येड आहे. मोत्या चल ये ना इकडे, चल ये इकडे मोत्या. ए मोत्या ये चल. मित्रांनो, पाऊस काय थांबायचा नाही आणि अंधारात गुरं आणण्यापेक्षा मी पावसात गुरं आणतो. आणि मोत्याचं काय करत येत नाही. आता मला फोन ठेवतो आणि फोन ठेवून मी गुरं आणायला जातो, कारण की आता टाइम झालाय 5:46. एका तासाभरात बी पाऊस काय उघडणार नाही वाटते, कारण की आभाळ काय भरपूर आहे आभाळ आणि पावसाचा थांबायचा अंदाज नाही. चला आता गुरं आणतो. हरणे बरं झालं तू भिजला नाही, तुला बांधले नव्हतं.